श्रद्धेचा बाजार मांडणाऱ्या आणि श्री संत बाळूमामांचा अवतार असल्याचा दिखावा करून राज्यभरामध्ये चर्चेत आलेला बोंधू मनोहर भोसलेचा जो आहे तो फसवणुकीचा कारनामा कुर्डवाडी पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाल्यानंतर काही वेळापूर्वीच जे आहे ते माढा न्यायालयामध्ये बोंधू मनोहर भोसले असेल, त्याचा साथीदार असलेले विशाल वाघमारे आणि नरेंद्र सांगळे हा तो त्याचा साथीदार होता, त्याला कुर्डवाडी पोलिसांनी माढा न्यायालयासमोर हजर केलेला आहे। त्यामुळे एकीकडे गेल्या 8 दिवसापासून जेलची हवा खाणाऱ्या बोंधू मनोहर भोसले जो आहे तो आता पुन्हा एकदा कुर्डवाडी पोलिसांनी जे आहे ते मनोहर भोसलेला जे आहे ते माढा न्यायालयामध्ये हजर केलेला आहे। त्यामुळे माढा न्यायालय आता बोंधू मनोहर भोसले असेल, त्याचा साथीदार असलेल्या विशाल वाघमारे असेल, नरेंद्र सांगळेला माढा न्यायालय आज न्यायालयीन कोठडी देतं की पुन्हा एकदा पोलीस कोठडीतच त्याची रवानगी करतं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। आपण जर पाहिलं तत्पूर्वी तर माढा न्यायालयाच्या परिसरामध्ये त्याचे असलेले अनेक भक्त देखील गर्दी करताना पाहायला मिळतात। एकीकडे पुणे असेल, अहमदनगर भागातून देखील भक्त या ठिकाणी जमा होताना पाहायला मिळतात। मागील 2 तारखेला देखील भक्त जे आहेत ते या ठिकाणी सुनावणीच्या वेळेस मनोहर भोसलेला आणताना जी आहे ती गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं। आपण जर पाहिलं असेल तर बोंधू मनोहर भोसलेला जे आहे ते सोलापूरमधील गौतम कसबे नामक व्यक्तीची जी आहे ते रिअल इस्टेटमधल्या व्यक्तीची फसवणूक केल्याप्रकरणी त्यानं दाखल केलेल्या कुर्डवाडी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीवरून बोंधू मनोहर भोसलेवर फसवणुकीचा, अंधश्रद्धा निर्मूलन आणि जादूटोणा कलमांतर्गत जे आहे ते गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्याच्यात करण्यात आलेल्या चौकशीनंतर त्याचा साथीदार असलेल्या विशाल वाघमारे आणि नरेंद्र सांगळेला देखील जे आहे ते कुर्डवाडी पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। दरम्यान आता काही मागील 2 दिवसापूर्वी करमाळा पोलीस ठाण्यात देखील या बोंधू मनोहर भोसलेवर भक्तानं दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। त्यामुळे आपण पाहिलं असेल तर 421 पावत्या जे आहेत ते मनोहर भोसलेच्या आश्रमात टाकलेल्या छापासत्रात जे आहे ते कुर्डवाडी पोलिसांना सापडण्यात आल्या होत्या। जवळपास ही 46 लाखाची रक्कम आहे। ही 46 लाखाची रक्कम जी आहे ती नेमकी कुणाकडून आली, कोणत्या भक्ताने दिली आणि या भक्तांनी दिलेल्या रकमेची जी आहे ती ट्रस्टकडे या मठाची जी आहे ती अधिकृत नोंदणी आहे का, अशा अनेक गोष्टीचा तपास जो आहे तो कुर्डवाडी पोलिसांनी केलेला आहे। त्यामुळे एकीकडे या 46 लाखाच्या रकमेची चौकशी असेल, अनेक या कांगोरे या घटनेच्या निमित्ताने, या प्रकरणाच्या निमित्तानं समोर येताना पाहायला मिळत आहेत। त्यामुळे एकीकडे 8 दिवसाची पोलीस कोठडीची हवा खाणाऱ्या बोंधू मनोहर भोसलेला आज माढा न्यायालय काय निकाल देते हे देखील पाहणार आहे। आणि तत्पूर्वी एकीकडे न्यायालयीन कोठडी झालं तर दुसरीकडे करमाळ्याच्या गुन्ह्यामध्ये बोंधू मनोहर भोसलेला आज पुन्हा एकदा अटकेची टांगती तलवार असणार आहे। त्यामुळे एकीकडे न्यायालयीन कोठडी, पोलीस कोठडी की करमाळा पोलीस पुन्हा एकदा बोंधू मनोहर भोसले आणि त्याच्या साथीदारांना ताब्यात घेणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। तत्पूर्वी आपण जर काही वेळापूर्वी पाहिलं असेल तर माढा न्यायालयामध्ये या तिघांनाही कुर्डवाडी पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केलेलं आहे। त्यामुळे या सर्व प्रकरणाकडे TV9चं लक्ष असणार आहे। माझे सहकारी कॅमेरा पर्सन बाळकृष्ण गायकवाडचं मी संदीप शिंदे, TV9 मराठी, माढा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।